धनगर जागर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ही आपली तिसरी सभा आपल्या दिवसामध्ये होते। या सभेसाठी उपस्थित माननीय शिवदाजी बिडकर, माननीय दिलीप भेडतकर, माननीय अण्णासाहेब गुंद्रे, माननीय राजेंद्र मस्के, अशोकराव पातोडसाहेब, रश्मीताई पुनसे, सतीश अगडते, डॉक्टर बनकर, राहुल थोटे आणि सुधीर भाऊ, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं या जागर यात्रेसाठी उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे। येडतकर साहेबांनी पूर्व सर्व इतिहास तुम्हाला सांगितला। माननीय अण्णासाहेबांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे याचाही उल्लेख केला। मी तुमच्याकडे का आलोय, कशासाठी आलोय, धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण काय आहे? तर धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण एक आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांना धनगरी ताकदीची जाणीव करून देणं। कारण तो झोपलाय, निद्रिस्त झोपलाय। कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, परंतु धनगर समाज वर्ष जागा होत नाही। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी मी आलोय की तुम्ही आता जागे राहा। रात्र वैऱ्याची आहे, तुम्ही आता झोपला तर कायमचं झोपला, तुम्हाला उठवायला कुणी येणार नाहीये। ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय। आरक्षणाची लढाई 2 टप्प्यात सुरू आहे। एक न्यायालयामध्ये 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर 2023 न्यायालयानं अंतिम सुनावणी ठेवलेली आहे। म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये आपल्या आरक्षणाची न्यायालयाची लढाई पूर्णपणे संपते। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे आणि तो निकाल 1,00,000% आपल्या बाजूने येईल अशी परिस्थिती आहे। आपल्या टीमकडून मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सगळी कागदपत्र, शेकडो कागदपत्रे, पुरावे हे न्यायालयात दिलेले आहेत। राज्य सरकारच्या वतीनं जे काही लागतंय ते राज्य सरकारनं केसमध्ये शपथपत्रावरती दाखल केलेलं आहे। त्यामध्ये 2019, 2022 आणि 2023 3 शपथपत्र अत्यंत महत्वाची सरकारकडून न्यायालयीन केसमध्ये आपल्या बाजूने दिलेली आहे। त्यामुळे तिथं 100% आपल्याला यश येईल असा आपल्याला विश्वास आहे। परंतु आपण एकाच विषयावरती अवलंबून न राहता आपण दुसरा बिप्लानी तयार करावा। म्हणून मी ठरवलं की एका बाजूला आपण न्यायालयामध्ये लढू, तिथून आपला न्याय मिळवून घेऊ, पण दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई तीव्र करू, महाराष्ट्रातल्या धनगरांना एकत्रित येण्याचं आवाहन करू, सगळ्यांची एकजूट करू आणि राज्य सरकारच्या समोर मोठा धनगरांचा दबाव गट तयार करू। यासाठी मी आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की एका दोघांचं हे काम नाही आहे, हे संघटितपणे करण्याचं काम आहे, संघटितपणे पुढे जाण्याचं काम आहे। नुसतं आरक्षण द्या, आरक्षण द्या, आरक्षण द्या असं म्हणून आरक्षण मिळणार नाही, मुद्द्यावरती बांधलं पाहिजे। आणि आपलं आंदोलन 2018ला जे आपण उभा केलं होतं ते कागदोपत्री पुराव्यावरती उभा केलं आणि तेव्हा राज्य सरकारनं पहिल्यांदा धनगर जमात राज्यात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत हे शपथपत्रावरती लिहून दिलं। म्हणून मागच्या मीटिंगमध्ये सरकारला मी असं म्हटलं की तुम्ही धनगर राज्यात अस्तित्वात नाही असं शपथपत्रावरती तुम्ही लिहून दिलंय, तर आता तुम्ही राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्या की धनगरांच्या पोराला एसटीचे दाखले द्यायला सुरू करा। ही मागणी आम्ही मागच्या मीटिंगमध्ये सरकारने केली। सरकार म्हटलं तो अधिकार आमचा नाही, तो केंद्राचा अधिकार आहे। आणि मग त्याच्या पुढे जाऊन बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या 3 सरकारनी त्यांच्या राज्य सरकारच्या अंतर्गत त्यांच्या अधिकारात त्यांनी काही GR काढले। आपल्यासारख्या अनेक जमातीचे विषय होते, ते विषय केंद्राकडे न पाठवता राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी दुरुस्त केले आणि तिथल्या जमातींना आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली। ते 4 GR मी राज्य सरकारला दिले। राज्य सरकारकडे विनंती केली की तुम्ही ताबडतोब याची शहानिशा करा
ते कुठल्या बेसवरती त्यांनी GR काढले, तो GR काढताना काही सर्व्हे केला होता का, ते सगळं माहिती घ्या. आणि त्याच्यासाठी सरकारनं 50 दिवसाचा वेळ मागून घेतलाय. आणि मला वाटतंय आता 21 तारखेला मीटिंग झाली होती, अजून ती कमिटी स्थापन नाही. त्यांना आता मी नावं दिलेली आहेत. अधिकारी कोण असावेत त्या कमिटीमध्ये आणि आमच्या समाजाचे प्रतिनिधी कोण असावेत, ते सगळी नावं मी सरकारकडे दिलेत. मी सरकारला आवाहन करतो की ताबडतोब ती कमिटी स्थापन करून या 2-4 दिवसाच्या आतमध्ये ती गठीत करावी आणि त्या राज्यामध्ये माहिती घेण्यासाठी पाठवावी. तिथं किरकोळ माहिती घ्यायची आहे की ते GR त्यांनी कसे काढले, इतकंच. दुसरं कुठलंही अवघड काम त्यामध्ये नाही. त्यामुळे आपण लढाई दोन्ही बाजूने लढतोय. एक सरकारनं GR काढावा आणि दुसऱ्या बाजूनं न्यायालयामध्ये सरकारनं कडे पाठपुरावा करून तिथेही आपण मदत मिळवलेली आहे. आणि आपण रस्त्यावरची लढाई अत्यंत तीव्र करण्याची गरज आहे. राज्यातलं सगळं वातावरण तुम्ही बघताय. काही लोक आता आदिवासींच्या जमातीमधून काही लोक पुढे येत आहेत, आम्हाला विरोध करतायत. आमचं त्यांचं भांडण नाही आहे. आदिवासी जमातीचं धनगराचं भांडण नाही आहे. धनगर आणि धनगडाचं भांडण होतं, ते 2019ला संपलाय. या राज्यात धनगड अस्तित्वात नाही, तिथंच ते भांडण संपलेलं आहे. आमचं आदिवासी जमातीबरोबर कुठलंही कसलंही भांडण नाही. आम्ही नव्यानं धनगरांचा समावेश करा अशी आमची मागणी नाही. आम्ही ऑलरेडी आहोत. अंमलबजावणी करा. संभ्रम निर्माण करणारी लोक खूप आहेत. संभ्रम करतात, केंद्राला पाठवा, शिफारस पाठवा, फलान करा. काही नाही, केंद्राकडे पाठवण्याची गरज नाही. आम्ही मुळात आहोत. आमचं आरक्षण इतके दिवस आम्हाला दिलं नाही, आम्हाला दाबून ठेवलं, आमच्यावरती अन्याय केला. म्हणून त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि ताबडतोब एसटीचे दाखले धनगराच्या पोराच्या हातामध्ये द्यावेत. अन्यथा सरकारच्या विरोधामध्ये लोकांची तीव्र भावना आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण पण द्यायला आलोय. मी पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 21 सभा करतोय. 16 आणि 17 तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, ते केल्यानंतर 22 ऑक्टोबरला आरेवाडीला आपला दसरा मेळावा आहे. तुम्ही मोठ्या संख्येने या. त्याच्या अगोदरही तुम्ही अनेक आंदोलनाला गेला असाल, परंतु या वर्षीचा दसरा मेळावा हा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा दसरा मेळावा आरेवाडीचा आहे. तुम्ही सगळेजण मोठ्या ताकदीनं तिथं या. मी पूर्ण वेळ रात्रंदिवस धनगर आरक्षणासाठी काम करायला तयार आहे. माझं आयुष्य या कामासाठी मी अर्पण करायला तयार आहे. त्यामुळं लढण्याच्या बाबतीमध्ये मागे पुढे बघत नाही. माझं पद, माझी आमदारकी हा फार महत्वाचा विषय नाही आहे. आमदारकी हा फार किरकोळ विषय आहे. माझ्या समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी हे माझ्यासाठी अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की माझ्या कपाळावरचा भंडारा याची साक्ष देतो की मी पहिले धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. आणि त्यामुळं धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जे जे काही करावं लागेल ते करायची माझी तयारी आहे. ते करायची तुमची बी तयारी असली पाहिजे. नाहीतर घरात बसलो, आरक्षण पाहिजे, मागे काय झालं याच्या खोलात जाऊ नका. मागे काय झालंय भूतकाळाला फार महत्व नसतं. इतिहास असेल, चांगला असेल तर तो आपण परत घेऊ. पण वारंवार मागचे विषय काढून आपल्या कुणाच्यात गैरवेळ करायचा नाही. आपले गट, तट, पक्ष, पार्ट्या बाजूला ठेवून या महाराष्ट्रातला सगळा धनगर शाखा भेद विसरून, नाहीतर मी वराडे आहे, मी कुराडे आहे, मी झेंडे आहे, मी तेलारी आहे, मी सेगर आहे, मी हटकर आहे, मी आमका आहे, मी फलाना आहे, मी वरचा आहे, तो खालचा आहे, हे सगळं डोक्यातनं काढून टाका. सारा धनगर एक होऊन आपण एकजूट करू, ताकद करू आणि सरकारला दाखवून देऊ. तुम्ही जर आमची अंमलबजावणी केली, आम्ही सगळेजण ताकदीनं तुमच्या बरोबर ठामपणे उभं राहू. हे दाखवून देण्यासाठी 22 तारखेला तुम्ही आरेवाडीला या. एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत.